नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 7 फेब्रुवारी 2026ची लाडकी बहीण योजनेविषयी ताजी अपडेट. ओके. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील किंवा तुम्हाला ई-के-वाय-सी समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. ओके. सगळ्यात पहिली अपडेट आहे, महत्त्वाची घोषणाच म्हणता येईल की 7 फेब्रुवारी 2026ला ही घोषणा झाली आहे. ओके. अपडेटचा हा मुख्य मुद्दा आहे, महाराष्ट्र सरकारने आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेचा ई-के-वाय-सी तुमची सुधारण्यासाठी, री-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे आणि पूर्वीची तारीख जी संपलेली होती मागं, ओके, पण आता नवीन तारीख आली आहे, ती आहे 31 मार्च 2026. ओके. या तारखेपर्यंत ई-के-वाय-सी सुधारणा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती, री-के-वाय-सी त्यांना करायची होती, त्यांना ही आता लास्ट तारीख दिली आहे 31 मार्च 2026. ओके. ही के-वाय-सी सुधारणा करण्यासाठी तारीख दिली आहे. ओके. आता ही का महत्त्वाची आहे ते आपण पुढे बघून घेऊया. ओके. ई-के-वाय-सी सुधारणा म्हणजेच काय, ज्या महिलांची ई-के-वाय-सी त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला होता, त्यामुळे त्यांचे पैसे थांबले गेले होते. दुसरा ऑप्शन फक्त सिलेक्ट केल्यामुळे. तुम्ही समजू शकता ना, सगळं बरोबर आहे, आर्थिकदृष्ट्या त्यांना गरज आहे लाडकी बहीण योजनेविषयी, ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत, त्यांना गरज आहे पैशांची, अजून त्यांचं उत्पन्नाच्या दाखल्याच्या क्रायटेरियामध्ये बसतात, ते सगळं त्यांचं DBT लिंक आहे, सगळं A to Z माहिती बरोबर आहे. फक्त ई-के-वाय-सीमध्ये चूक असल्यामुळे, त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे त्यांचे पैसे होल्डवर पडले होते. ओके. पडताळणीमध्ये त्यांना पेंडिंग दाखवलं. ओके. त्यामुळे त्यांना पैसे आलेच नाही. ओके. त्यामुळे आता री-के-वाय-सी परत करायची तारीख दिली आहे 31 मार्च 2026पर्यंत. त्याच्या आत तुम्ही लाडक्या बहिणींनो, ज्यांचे पैसे थांबले गेले आहेत ई-के-वाय-सीच्या चुकीमुळे, एका चुकीमुळे, त्यांनी ती करून घ्या सायबर कॅफेमध्ये जाऊन, किंवा ज्याला जमती त्याच्याकडून तुम्ही करून घ्या. जर तुमच्याकडून जमत नसेल, तुम्हाला चुकत असेल तुमच्याकडून, तुम्ही दुसऱ्याकडून करून घ्या. आणि ई-के-वाय-सी का महत्त्वाची आहे? लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असायला हव्यात. ई-के-वाय-सी योग्य प्रकारे पूर्ण करणं गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. अर्जात कोणतीही चूक नको आहे. सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी ई-के-वाय-सी जरी केली तरी काही माहिती त्यांनी चुकीची दिली होती किंवा अपूर्ण होती, म्हणून त्यांच्या लाभात, म्हणजे ज्यांचे ते पैसे येणार होते 1500 रुपये जे आपले येतात लाडकी बहिणीचे खात्यामध्ये, त्यांना विलंब झाला होता किंवा आलेच नाही आहेत अजून तरी. ओके. जोपर्यंत ई-के-वाय-सी बरोबर कंप्लीट करत नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत अशा महिलांना. ओके. त्यामुळे नवीन अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या महिलांनी ई-के-वाय-सी अपूर्ण किंवा चुकीने भरले आहे, त्यांनी आता 31 मार्च 2026पर्यंत ई-के-वाय-सी करून लाभ मिळवू तुम्ही शकचाल. ओके. यानंतर सुधारणा न झाल्यास लाभ 1500चा हप्ता या बहिणींचा थांबू शकतो, ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही आहे. ओके. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी बरोबररित्या केली नाही, चुकीची केली आहे किंवा ई-के-वाय-सीच केली नाही, त्यांचे 1500चा हप्ता थांबणार. ओके. असं सरकारचं थेट म्हणणं आहे. ओके. आता महत्त्वाची सूचना एवढी लक्षात घ्या तुम्ही की ई-के-वाय-सी सुधारताना तुमचा आधार नंबर, बँक खाते माहिती आणि घरचा पत्ता हे सगळं तुम्ही नीट तपासा, कारण त्यातली एक छोटी चूकसुद्धा तुमचा लाभ थांबवू शकते. ओके. या होत्या अपडेट, आणि सरकारचा उद्देश एवढाच आहे. ओके. महत्त्व त्यांचं एवढंच आहे, त्यांचं म्हणणं की खऱ्या पात्र महिलांना लाभ मिळणे, लाभ देणे, चुकीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना अजून एक संधी देणे आणि पूर्णपणे सत्यापित लाभार्थींना नियमित पैसे मिळवून देणे, हे सरकारचं धोरण आहे, उद्देश आहे. ओके. एवढाच मी तुम्हाला सांगेन बहिणींनो, की जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर आजच तुमची ई-के-वाय-सी तुम्ही चेक करा स्टेटस, आणि नवीन तारीख 31 मार्च 2026 आहे ई-के-वाय-सी करण्याची. तोपर्यंत त्याच्या अगोदरच तुम्ही पूर्ण करून टाका तुमची के-वाय-सी. ओके. आणि अशीच रोज लाडके बहीणविषयी मी तुम्हाला ताजी आणि खरी अपडेट कमी शब्दात देईल माझ्या बडी नावाच्या चॅनलवरनं. ओके. त्यामुळे माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, आणि जर तुमची काही ई-के-वाय-सीबद्दल किंवा लाडकी बहीण योजनेबद्दल काही तुम्हाला सांगायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बडी नावाच्या, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो. ओके. व्हिडिओ माझा हेल्पफुल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. ओके. थँक्यू.